मी खूप एक्सायटेड आहे. मी सिरियसली सांगतोय. कसं आहे ना, एकतर मी आधीपासूनच मुंबईतच आहे. म्हणजे मी गावी कधी गेलोच नाहीये. त्यामुळे तिकडचं काय वेदर असतं, काय एक्सपिरियन्स असतो, याचा कधी अनुभवच घेतला नाहीये ना. आणि आता त्यातल्या त्यात आई आणि वरुण दोघी आपल्याला निमंत्रण द्यायला आले म्हणल्यावर आपण जायलाच पाहिजे ना. देवांश, तू तर असा खुश होतोय जसं काही तू स्वित्झर्लंडला चाललायस. गावी जाण्यात कसली आली एक्साइटमेंट? अरे आपल्याला इथे सतत कामाची सवय असते. तिथे काय, गावची माणसं सगळी रिकामटेकडी बसलेली असतात. तिथलं वेदर, तिथली जागा, खाणं पिणं राहणं, हे बघ, हे सगळं ना तुला खूप कठीण जाईल. माझं ऐकशील तर मला असं वाटतं की तू गावी जाऊ नयेस. आता तुला ठरवायचंय की तू तुझ्या बायकोचं ऐकशील की तुझ्या आईचं. मी माझ्या आईचंच ऐकणार. आय मीन माझ्या या आईच. ऍटलिस्ट या बाबतीत तरी. आई, तुमची खूप इच्छा आहे ना मी तुमच्या गावी यावं. मी नक्की येणार. तुझं हे डिसिजन फायनल आहे? आई अगं, डोंट वरी, मला काही त्रास होणार नाहीये तिकडे. नो, मी फ्लेक्झिबल आहे. मी कुठेही मॅनेज करून घेतो अगं. आणि इनफॅक्ट मी तर असं ऐकलंय की तिकडे गावाकडे ना जावयाचे खूप लाड होतात. राईट आई? हो ना. जावई बापू, गावचे लोक तुम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं करतील. झालाच तर त्यांच्या आदरातिथ्याचा त्रास होईल, बाकी कसलाच होणार नाही. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर जा गावी. पण तिकडे गेल्यावर तुझी कुठलीही गैरसोय होता कामा नये, ही काळजी यांनी घ्यायची. आणि यांनी दिलेला शब्द हे नीट पाळत आहेत का नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी मी येईन तुझ्यासोबत. सिरियसली? नो, आय मीन तू आमच्या बरोबर गावी येणार? हो, यावं तर लागेलच. दॅट्स ग्रेट. कारण तुझी काळजी आहे ना मला. यांनी शब्द दिलाय खरा, पण तो शब्द ते नीट पाळतायत की नाही, तुझी नीट खातिरदारी होते की नाही, तुला वेळेवर खायला मिळतंय का नाही, सगळं व्यवस्थित चाललंय का नाही, हे बघायला मला तिथे यावंच लागेल ना. आणि जर मला असं आढळलं की जे बोलतायत त्यातलं काहीच घडत नाहीये, तर आपण गेल्या पावली परत निघून यायचं. भैरवी मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची अजिबात गैरसोय होणार नाही. पण काय आहे, शहर आणि गावात फरक असतो ना. गावी शहरातल्या प्रमाणात सगळं काही मिळत नाही, सुधारणा झालेली नसते ना. पण माझ्याच्यानं जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं मी करेन. आणि हे सगळं नीट होतंय का नाही हे बघण्यासाठी अक्कासाहेब जातीनं लक्ष घालतील ना त्याकडे. आणि जावई म्हणजे गावचा पाहुणा ना, या बाबतीत त्यांची हयगय होऊ देणार नाहीत त्या. खरंच. कोण आहेत या अक्कासाहेब? अक्कासाहेब म्हणजे गावातल्या पैसे दे, मला पैसे हवेत. नाही ना, कुठून आणू? ते मला काय माहिती नाही. मला जर प्यायला पैसे मिळाले नाही ना, गावच्या वेशीवर नेऊन जाईल तुला. अरे 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 बाबा नाऱ्या, अरे रोज रोज किती मारशील बायकोला रे.
अरे आशानी मरायची एक दिवस ती. ए चल निघ, तू आमच्यामध्ये पडायचं नाही. अरे तुला समजवणं म्हणजे जगाच्या पलीकडेच आहे बाबा. ए पैसे दे मला. कालच दिले होते ना, रोज रोज कुठून आणू पैसे? कुठून आणू म्हणजे? तुझ्या आई बापाने काय तुला शिकवलं की नाही? काम धंदा शिकवला की नाही? हा, तुम्ही भांडी कर, लोकांच्या घरची कामं कर, काय वाटेल ते कर, पण मला पैसे आणून दे. पैसे नाही मिळाले ना, फोबाड दाखवायचं नाही मला. थांब तुला आता दाखवतो. नका ना मारू, नका ना मारू. मारिया, तुझी हिम्मत कशी झाली रे माझ्या पोरीच्या अंगाला हात लावायची? बघतोस काय बाव चढल्यासारखा? ह्या गावातली प्रत्येक मुलगी माझी पोरगी आहे. जवळ ही अक्कासाहेब जिती आहे ना, तवर माझ्या एका बेलिकीला त्रास होऊ द्यायची नाही मी. तुम्ही समजेनी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, जवळ ही अक्कासाहेब जिती आहे तवर गावात कुणावर बी अन्याय होऊ देणार नाही. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, हिथून पुढे जर माझ्या पोरीच्या अंगाला हात लावलास तर नुसती कानशिलात नाही लगवणार, उभा सोलून काढी. ध्यानात ठेवायचं. चल ग पोरी. अरे वा, तुमच्या या अक्कासाहेब म्हणजे एकदम जोरदार पर्सनॅलिटी दिसते, एकदम दमदार नाही का? अशी बाई जर गावात असेल तर कुठल्याच बाईला काळजी करायची गरज नाही मग. हो ना, त्यांच्या इतकी स्ट्रॉंग बाई मी आयुष्यात पाहिली नाहीये.